रामचंद्र की जय। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभियता निशा चरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मा उद्धर। प्रभू श्रीरामचंद्र की जय। आज आणखी एक तुलसीदासांचा पण चरण म्हणूया. आपण रामायणाचं अवगान करत आहोत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज तुलसीदासांची पुण्यतिथी. मंगल भवन मंगल भवन अमंगलहारी, सुजहुस दशरथ अजिन बिहारी. म्हणजे मंगल करणारा आणि अमंगलाचं हरण करणारा असा हा दशरथाकडे जन्मेलेला आणि अजिन म्हणजे अंगणात खेळणारा दशरथाच्या. अशा सीतारामाचं चरित्र अति पावन म्हणून त्यांनी ते अतिशय भक्तीनं गायलेलं आहे आणि त्याला आपण तुलसी रामायण असं म्हणून ओळखतो. आज त्यांची पुण्यतिथी आहे. आज रामदास स्वामींच्या कार्याची अजूनही जागृती करणारे दासबोधाच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी परमपूजनीय त्यांची सुद्धा पुण्यस्मरण दिवस आहे आज. आणि आज आमच्या सांगलीकरांची संकष्टी आहे. आता नाशिककरांनी आयोजन केलंय ते रामवाले, आम्ही सांगलीकर गणपतीवाले. त्यामुळं गणपती बाप्पाचा सुद्धा जय जयकार करूया, कारण तो सुद्धा मंगल करत आहे. मंगल भवन अमंगल हारी असं रामाचं वर्णन आहे, तसंच हा मंगल मूर्ती आहे. त्यामुळं मंगलमूर्ती मोरया. आता आजच्या कथानकाला सुरुवात करत असताना मुद्दाहून एक दृष्टिकोन आपला कसा पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे बघताना याचं एक छान उदाहरण तुलसीदासांशी संबंधित मी ऐकलेलं होतं आणि ते आपल्या समोर ठेवायचंय. पंडित नेहरूंनी आपल्याला माहित आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया ग्रंथ लिहिला, त्यात अनेक ग्लिम्सेस लिहिले. त्यात ग्लिम्सेस ऑफ इंडिया हा भाग ते विनोबा भावेंना भेटायला आले, ते संत विनोबा भावेंना. आणि विनोबा भावेंच्या आचार्य विनोबा भावेंच्या हातात ते पुस्तक दिलं त्यांनी नेहरूंनी आणि बघा म्हणले कसं झालंय. ते ग्लिम्सेस ऑफ इंडिया काढून आचार्य बघू लागले आणि त्यांनी लगेच असं ते मिटवलं ठेवलं बाजूला. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव तेवढा काही प्रसन्न नव्हता. नेहरूंच्या ते लक्षात आलं आणि नेहरूंनी विचारलं की आचार्य काय झालं, लगेच ठेवलं बाजूला, काही अडचण नाही? म्हणले आता ही संत कोटीची माणसं सहसा जरा भीड न बाळगतात बोलतात, सत्य बोलतात. आणि ते म्हणाले की काय झालं, पहिल्याच ओळीला जरा खटकलं म्हणून ठेवलं, नंतर बघूया म्हणजे. म्हणजे काय खटकण्यासारखं त्यात काय? मी जी वाचली पहिली ओळ तिलाच मला खटकलं आणि म्हणून मी जरा बाजूला ठेवलं. मग खटकण्यासारखं काय लिहिलंय म्हणले मी. तर त्यांनी लिहिलं, सांगितलं आचार्यांनी, तुम्ही असं लिहिलंय की राजा अकबर राज्य करत होता त्यावेळेला तुलसीदास नावाचे संत होऊन गेले आणि त्यांनी रामायण लिहिलं. ही ओळ चुकीची आहे. नेहरू म्हणले नाही, चुकीची नाही आहे, कालावधी तोच आहे. ज्यावेळेला तुलसीदास होते त्यावेळेला अकबराचंच राज्य होतं. हा म्हणले ऐतिहासिक दृष्ट्या त्यात चुकलेलं नाही, म्हणले सामाजिक दृष्ट्या चुकले. मग यांना जरा म्हणजे मग कसं पाहिजे होतं, संत तुलसीदास होते त्यावेळेला अकबराचं राज्य चालू होतं असं पाहिजे. मग आता आचार्य विनोबा तरी हिंदुत्ववादी वगैरे काही नाहीत. आणि मग नेहरूंना आश्चर्य वाटलं की हे असं कसं काय बोलतात म्हणून. तर नेहरूने विचारलं असं क्रम बदलल्यानं काय होतंय म्हणले, तुम्ही तर धार्मिक कधीच बोलत नाही. म्हणल्यावर त्यांनी म्हणले तसा प्रश्न नाही आहे हा. आज भारताच्या कानाकोपऱ्यात जावा म्हणले तुम्ही आणि कुणाकुणाला अकबर माहित आहे आणि कुणाकुणाला तुलसीदास माहित आहे याची चौकशी करा. तुम्हाला असं लक्षात येईल की झोपडपट्टीपर्यंत तुलसीदास माहित आहेत, कारण अकबर फार जणांना माहित नाही. आणि म्हणून तुलसीदासांचा संदर्भ मुख्य धरून त्याच्या अनुषंगाने इतर दिले पाहिजेत. मंडळी, त्यानंतरच्या भारतात अकबरच माहित होईल असे भरपूर प्रयत्न झाले आणि हे रामायण वगैरे सगळं पुराण आहे आणि असं तसं म्हणून बाजूला टाकायचा प्रयत्न झाला. पण तरी देखील वाल्मिकीना शब्द दिलाय भगवंताना, ब्रह्मदेवान दिलेला शब्द आहे की डोंगरदऱ्या असतील तर तुझं काव्य राहणार आहे, अस्तित्वात राहिलेच हे लक्षात ठेवा. म्हणजे अगदी जाहिरातीतनं सुद्धा प्रयत्न झाला नाही. हुमायूनचा मुलगा अमुक, जहांगीरचा मुलगा अकबर वगैरे तुम्हाला शिकवत होते की सगळं होईल. असल्या सगळ्या प्रयत्नानंतर सुद्धा
आज रामकथा म्हणली की जेवढी संख्या जमती तेवढी अकबरावर अभ्यास करणाऱ्यांची नाहीये, हे लक्षात ठेवा. कारण हा हिंदुस्थान आहे आणि हा त्याच्या परंपरेनंच चालतो. या तुलसीदासांची आठवण आज मुद्दामून काढली आपण, आणि त्याबरोबर आपण तुलसीदासांचं चरित्र, त्यांनी लिहिलेलं रामचरित्र लिहित नाहीये, बघत नाहीये, पण आपण चाललोय वाल्मिकींबरोबर. आणि काल आपण भरतापाशी आलो होतो. भरत पादुका घेऊन निघाला आता. त्यावेळेला भरताला समजूत काढताना रामाने एक जुनी आठवण सांगितली आहे. त्यातनं आपल्याला काही कोडी सुटणार आहे की भरताची त्यांनी समजूत कशी काढली, काय काढली, सगळा विषय आपण काल चर्चेत घेतला. पण त्यावेळेला रामाने भरताला असं सांगितलंय की अरे भरता, ज्या वेळेला तुझ्या आईशी दशरथाने लग्न केलं त्यावेळेला तुझ्या आजोबांना त्यांनी शब्द दिलाय की हिच्या मुलाला राज्य दे. आणि तो शब्द खरा करणं माझं आणि तुझं दोघांचंही दशरथांची मुलं म्हणून कर्तव्य आहे. आणि म्हणून तू बदली खेळाडू म्हणून वनवासाला जाऊ शकत नाहीस, मलाच गेलं पाहिजे आणि तू तिचं राज्य केलं पाहिजे. कारण वडिलांनी तुझ्या आजोबांना दिलेला शब्द खरा करणं हे आपलं कर्तव्य आहे. बऱ्याच वेळेला वारसा फक्त इस्टेटीचा घेतात आणि कर्जाचा वारसा जबरदस्तीनं घ्यायला लागतो, स्वतःहून घ्यायची इच्छा नसते. तर असे दिलेले शब्द सुद्धा पिढ्यानपिढ्या पाळायची रामाची रीत आहे. आणि अशा रीतीनं तो शब्द तिथं भरताला सांगितल्यानंतर आता आपल्याला काही गोष्टी कळतील असं मी म्हणलो. त्याची तुम्हाला आता उदाहरणं लागतील की दशरथाला एवढी घाई का झाली की हा राज्याभिषेक करायची रामाचा. तेव्हा दशरथ एके ठिकाणी बोलले असंही मी सांगितलं होतं की भरत तिकडा तवर हे केलं पाहिजे. तर त्या सगळ्याची पार्श्वभूमी आता आपल्या समोर मोकळी होते की हे त्याचं कारण असणार आहे. आणि ते दशरथालाच फक्त माहित आहे की आपण काय बोलून बसलोय. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढच्या काय घडल्या त्या काल आपण बघितल्याच. भरत पण रामाचाच अंश असल्या कारणानं तो म्हणतो, आणि रामायण ग्रंथात आपल्याला वारंवार दिसतं बरं का, थोरल्या भावाला गुरुस्थानी मानायचं. तसं हे माझे गुरुच आहेत म्हणतो, आणि यांच्या पादुका म्हणजे गुरुच्या पादुकाच आहेत, आणि त्या घेऊनच मी व्यवहार करीन. आणि भरताचं राज्य तसंच चाललंय बरं का. तो नंदीग्रामात राहिला, वनवासासारखा राहिला, त्यानं त्या पादुका तिथं ठेवल्यात. खरं जर कुणी एखादा उपहार वगैरे जर दिला राजा म्हणून, काही दिलं राजाकडं, तर भरत आधी त्या पादुकांना दाखवायचा आणि मग स्वीकारायचा. अजूनही उत्तम ठिकाणी अशा गोष्टी चालू आहेत. आमच्या पुण्याला काका महाराजांकडे जावा, फर्ग्युसन कॉलेजच्या पलीकडे ज्ञानेश्वर पादुका चौकातनं बाबा महाराज सहस्रोदय समाधी मंदिर म्हणून आहे, तिथं काका महाराज असतात. तर त्यांच्यापाशी तुम्ही एखादं पत्र दिलं, काही निरोप दिलात, काही असं चिठ्ठी स्वरूपात हातात, तर पहिल्यांदा ते बाबा महाराजांच्या समाधीपाशी दाखवलं जातं. मग सद्गुरू सहजानंद सरस्वतींच्या समाधीपाशी दाखवलं जातं, आणि मग तिथनं ते त्यांच्या हातात घेतात आणि वाचतात. म्हणजे ही जी पद्धत आहे ही त्या रामायण काळापासून आहे, म्हणजे भरतानं पाळलेली पद्धत आहे की आलेलं पहिल्यांदा त्यांना दाखवायचं. कारण हे राज्य कोणाचं, त्यांचं आहे, आपलं नाही. विश्वस्त भाव त्यांना आपल्या मनात जागृत होतो. मी मालक नाही आहे, आलं पत्र टार रगन फाडलं, बघितलं. ते चांगलं असो वाईट असो, काय असेल ते आधी भगवंताला निवेदन, घरात देवघर आहे नाही आपल्या, तिचं निवेदन त्यानंतर बघा. अशी जुन्या लोकांची पद्धत आहे, आणि त्या पद्धतीनं भरत हा वागत होता. आणि इकडं चित्रकूट पर्वतावर एक वेगळीच कथा घडली आहे. तर भरत चतुरंग सेनेसहित परत गेला. तर चित्रकूट पर्वतावर आजूबाजूला राहणारे ऋषीमुनी एकाएकी असं आपसात काहीतरी खुसफुस खुसफुस बोलून ती सगळी मुक्काम गुंडाळून दुसरीकडे राहायला जायला लागली. तर आम्हाला समजेना काय झालं. आपण तर ऋषींच्यात राहायचं म्हणून आलो, आणि असं का व्हायला लागले. मग एक म्हातारे ऋषीवर होते. त्यांना रामाने विचारलं की का बरं तुम्ही सगळे असे सोडून निघालाय आश्रम. त्यावेळेला तो ऋषी म्हणाले, काही नाही, तुम्ही आल्याचा आम्हाला आनंदच आहे, पण तिकडं पार खर नावाचा एक राक्षस आहे मोठा, आणि त्याचे लोक येऊन त्रास देत असतात. आता तुम्ही इथं येऊन राहिलाय राजपुरुष म्हणल्यानंतर आमच्यात अशी चर्चा चालली की कदाचित आपला त्रास आणि वाढेल, म्हणून आम्ही थोडस दूर राहायला बघतोय. तुमची इच्छा असली तर तुम्ही सुद्धा या. आता हे सगळं लिखाण थोडस गोंधळात टाकणार आहे की तुम्ही आलाय म्हणून राक्षसांचा त्रास वाढेल, तर राक्षसांचा त्रास वाटेल, आणि तुम्हाला यायचं असलं तरी या, असं का सांगताय. काही कोडं समजत नाही. पण रामानंही वाटतं काय निघाले तर निघू देत, आता मी काय करणार त्याला, मी तर यांच्या संरक्षणासाठी आलो म्हणल्यावर ते सगळे निघून जातात. ते म्हातारी ऋषी वगैरे, काही ऋषींना रामाचा भरोसा असतो, ते तिथं राहतात की रामांबरोबर राहायला काही हरकत नाहीये, आम्ही प्रभू तुमच्या भरोशावर निवांत राहतो, आम्ही, आम्हाला काही अडचण नाही, आपण राहू इथं. राहायला लागल्यावर रामाच्या लक्षात येते की ते निघून का जातात आणि कारण का सांगत नाहीत, असं गोंधळल्यागत का बोलतात. तर भरताची चतुरंग सेना तिथं राहून गेलेली असते.
हत्ती घोड्यांची लीद वगैरे पडलेली असते आणि त्यानं ते जे शुद्ध वातावरण आहे, ज्याची ऋषी मुनींना सवय आहे, ते सगळं दूषित झालेलं असतं आणि म्हणून ती जात असतात. मग तुमच्यामुळे असं घडलंय असं रामाला कसं म्हणणार? म्हणून ते काहीतरी कारण आणि राक्षसांची पीडा हे खरंच कारण असतं. ते प्रत्येक ऋषी सांगत असतात आणि ती जुन्या काळापासून असते. त्यामुळं ते कारण पुढं करून ही सगळी मंडळी सटकतात. मग रामाच्याही लक्षात येतं की आपणही इथं राहण्यात अर्थ नाही, कारण आपल्यावर भरोसा ठेवणारे ऋषीमुनी इथं या त्रासात राहतात. राम सगळ्यांनाच म्हणतात आपण सगळेच इथून हलूया. आणि तिथनं ती मंडळी जातात आणि तिथनं पुढचा जो दक्षिणेचा भाग आहे तो सगळा दंडकारण्य नावाचा आहे आणि या दंडकारण्यात त्यांचा प्रवेश होतो. आणि इथं मुख्य रामायणात म्हणजे तिथं जात असताना वाटेत त्यांना अत्री अनुसूयेचा आहे लागतो आश्रम. दंडकारण्यापूर्वी चित्रकूट सोडल्यावर अत्री अनुसूयेची भेट घेतात. आता अनुसूया म्हणजे थोर पतिव्रता आपल्याला माहित आहे. दत्त जयंतीला तिची आठवण काढल्याशिवाय तुम्ही पुढे जातच नाही की जिचं सत्व आगळे तिन्ही देवही झाली बाळे. मग त्या अत्री अनुसूयांचं दर्शन घ्यायचं हे रामाला पण ओढ असते, सीतेला असते, लक्ष्मणाला असते. सगळे जाऊन अत्री मुनींचं दर्शन घेतात. अत्री मुनी स्वतः पत्नीविषयी अभिमानानं सांगतात, ही माझी पत्नी म्हणले एवढी थोर तपस्विनी आहे की या भागात म्हणले 10 वर्ष पाऊस पडला नव्हता आम्ही याच्यात. आम्ही आल्यावर लोकांनी सांगितलं तिच्या तपश्चर्यानं पाऊस पडला. तेव्हापासून हा भाग सुजलाम सुफलाम झालेला आहे. अशी ही तपस्विनी आहे म्हणजे. तुम्ही रामा इथं राहावा, आलात मला खूप आनंद आहे असं सांगितल्यानंतर राम लक्ष्मण तिथं त्या दिवशी राहतात. त्यावेळेला रात्री अनुसूया आणि सीता गप्पा मारत बसतात. तर हा सहसा रामाबरोबरच कथानक जातंय, पण स्त्रियांचे बोलण्यावर एखादं प्रकरण लिहिणं असं हे क्वचित रामायणात घडलंय आणि ते तिथं घडलंय. या अनुसूयाची सीतेची बातचीत चालू होते. ते अनुसूया खूप कौतुक करते की तुझं पातिव्रत्य मानण्यासारखं आहे. वन असून सुद्धा तू स्वीकारलंस नवऱ्याबरोबर. आनंदाची गोष्ट आहे आणि तुझा नवरा पण छानच आहे, म्हणजे तू तसं स्वीकारण्यासारखाच तो श्रेष्ठ पुरुष आहे. त्यावेळी ती म्हणते हे अनार्य जरी असते आणि अवगुणी जरी असते तरी यांच्याशी लग्न झाल्यावर मी यांच्याबरोबरच आले असते, कारण अशी परंपरा आहे आपली. एकदा पती म्हणून स्वीकारलं की त्याच अनुगमन करायचं असतं. अनुसूया अतिशय संतुष्ट होते आणि ती सीतेला शाबासकी देते. यात फार महत्वाचं आहे बरं का. म्हणजे एखाद्या छोट्या गायिकेला मी म्हणणं वा छान गातीयेस म्हणून, छोट्या म्हणजे वयानं छोट्या खरं उत्तम गाणाऱ्या नव्या गायिकेला मी म्हणतो वा छान गातीयेस, आणि लता मंगेशकरनी म्हणणं तर कुठला अभिप्राय चांगला? लता मंगेशकरनी म्हणलेला जास्त आनंद देणार आहे. मी समजा 10 वेळा म्हणलं आणि त्यांनी एकदाच म्हणलं तरी त्यांचंच भारी आहे काही झालं तरी. तशा पद्धतीनं अनुसूयेनं पातिव्रत्याबद्दल सीतेचं कौतुक करणं हे मोठं सर्टिफिकेट आहे. आणि त्यानंतर अनुसूया सीतेला अंगराग, दिव्य माळा, दिव्य दागिने असे देते, दिव्य वस्त्र देते. म्हणजे एखाद्या माहेरवाशिणीचं घरात कौतुक करावं अशा पद्धतीनं सीतेचं कौतुक करती आणि तिला म्हणती की तुझ्या स्वयंवराची मी कहाणी ऐकली आहे ग, की रामाने तुला ते शिवधनुष्य तोडून जिंकलं, एवढी मला सांगशील का? आणि सीता मोठ्या कौतुकानं आपल्या स्वयंवराची माहिती सांगते. तर मी अशी अयोनिज सापडलेली आहे, त्यांना नांगरत असताना जमिनीतनं मी निर्माण झाले. मग माझं लग्न एका थोर पुरुषाशीच झालं पाहिजे म्हणून तो पण लावलेला होता. आणि तिथं फक्त एक संदर्भात फरक पडतो की ती म्हणती वरुण देवानं आमच्या सासऱ्यांना ते धनुष्य दिलेलं होतं म्हणून. हे सांगतात की जुन्या काळी ते महादेवाकडनं देवरातांकडे आले वगैरे वगैरे. असो, तर अशा रीतीनं ती स्वयंवराची कहाणी सीता सांगते आणि त्या रात्री अनुसूया मुद्दाहून तिला ती नवी साडी वगैरे नेसायला लावते बाहेर वैशिणीसारखी, आणि मग ती रामाबरोबर जाऊन राहा म्हणते आज आमच्या आश्रमात तुम्ही. आणि मग सकाळी उठल्यानंतर ही मंडळी दंडकारण्याकडे निघतात. आता दंडकारण्याकडे आल्यानंतर इथं अयोध्या कांड संपतं आणि अरण्यकांड चालू होतं. अरण्यकांड चालू झाल्यानंतर अरण्यात पाऊल टाकल्यावर पहिलाच नमुना त्यांना बघायला मिळतो. म्हणजे ऋषीमुनींचे अनेक आश्रम असतात, त्यातनं ते सगळ्यांना भेटत करत एखाद दिवस मुक्काम करत असे पुढे जात असतात. आणि तेवढ्यात समोरनं एक अफाट राक्षस यायला लागतो. भयानक भयानक म्हणजे त्याची सगळी वर्णनं केली आहेत. त्याचे दात मोठे होते, पोट कसं होतं, उंची कशी होती, दांड दांड पावलं कशी टाकत होता, झाडं कशी उन्मळून पडत होती त्याच्यामुळं. त्याच्यातल्या पेक्षा सगळ्यात असे भयानक राक्षस आता विविध प्रकारचे आपल्या समोर येणार आहेत. त्यामुळे ते सगळं वर्णन करत न बसता त्याचं वैशिष्ट्य काय होतं हे तुम्हाला सांगतो. त्याच्या हातात एक शूळ होता. शूळ म्हणजे टोकदार असं शस्त्र, लोखंडाचा शूळ होता मोठाच्या मोठा. आणि त्यात त्यानं काय काय अडकवलं तुम्ही देखा, म्हणजे आपण लॉलीपॉप खातो बघा काठीला अडकवून, तसं त्यानं
3 सिंह, 4 वाघ, 10 हरणं आणि दातासहित हत्तीचं एक डोकं अडकवलेलं होतं. असा तो लॉलीपॉप घेऊन तो येत होता. म्हणजे तो राक्षस कसला असेल तुम्ही विचार करा. आणि आल्यानंतर त्यानं सीतेला उचललं आणि पळवून न्यायला लागला की. किंगकॉंग सिनेमात तुम्ही हे बघितलेलं आहे बघा चित्र, की त्या किंगकॉंगच्या हातावरती हिरोईन दाखवलेली आहे. तर अशी स्थिती सीतामाईची तिथं झालेली आहे. तिच्या विराट असा ज्याचं हत्तीचं मुंडकं सुद्धा ज्यानं अडकवलंय शिळावर, त्याच्यावर मग राम लक्ष्मणाला समजायचं बंद होतं. ते शरसंधान चालू करतात. विराट त्यांच्या बाणाने वैतागतो. वैतागल्यानंतर तो राम लक्ष्मणांनाच उचलून पळवायला लागतो. सीता मागणं दोन्ही हात करत ओरडत जायला लागते. आणि राम म्हणतात, चल भारी आहे, आपण ह्याच्याबरोबरच प्रवास करूया, आपलं बरंच अंतर वाचेल आणि नंतर याला मारूया. पण तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की सीता माग. मग तिथनं विराधाचे दोन्ही हात बीत तोडत त्याला हैराण करत त्याला मारतात. हे तर तो काहीही झालं तरी मरत नसतो. मग शेवटी राम म्हणतात की याला काहीतरी वरदान असणार आहे, म्हणजे हा शस्त्रास्त्रानं मरत नाहीये. त्यामुळं अशा वेळेला एक जुना इलाज आहे म्हणले, खड्डा खणून त्यात यानं गाडलं की मरतात म्हणले. त्यामुळे लक्ष्मणा तू खड्डा खणायला लाग, मी याला बघतो. त्याला आडवा पाडून त्याच्या नरड्यावर पाय देऊन राम उभारतात. शूरत्व तुम्ही विचार करा की थट्टा नाहीये राम बनणं हे. हा, आपल्याला बोलताना छान वाटतंय, पण अशा पद्धतीनं लढणं ह्यात ताकद आहे. आणि ही मुलं किती 27-28 तिशीतली आहेत. ही काय फार मोठी मंडळी नाहीत, ऐन तारुण्यातली आहेत, जोशातली आहेत. आणि नरड्यावर पाय देऊन उभारतात. लक्ष्मण खड्डा खणतो आणि खड्डा खणल्यानंतर त्या खड्ड्यात त्याला घातल्यावर तो विराट म्हणतो की तुम्ही बरोबर ओळखलं सगळं, आता माझा जीव चाललाय म्हणतो. आणि तो पुन्हा तिथं रामाला म्हणतो, कौसल्या सुप्रजा. म्हणजे ती उपमा देतो की रामा तुझ्यामुळे, पुढचा श्लोक नाही आहे तसा, की तुझ्यामुळे तुझी आई ही सुप्रजा जनन करणारी ठरलेली आहे आणि माझा जीव चाललाय. आता मी तुला सत्य सांगतो, मी जव नावाच्या राक्षसाचा मुलगा झालेला आहे म्हणला या जन्मात. आणि तो जव आणि माझ्या शतालध्वा नावाची एक माझी आई होती, त्यातनं माझा जन्म झाला. पण मी मुळातला राक्षस नाहीये म्हणला. मी कुबेराच्या दरबारातला तुंबरू गवई आहे. नारद आणि तुंबरू तुम्ही ऐकलंय का? तर मी रंभेच्या नादाला लागलो आणि सेवेला वेळेत गेलो नाही म्हणल्यावर, म्हणजे ड्युटी वेळेत केली नाही. आणि त्यामुळं कुबेर संतापले आणि त्यांनी मला राक्षसाचा जन्म मिळेल म्हणून सांगितलं. म्हणून मी या जन्मात आलो होतो आणि अतिशय त्रस्त होतो. त्यावेळेस माझा उशाप पण त्यांनी सांगितलेला होता की रामाच्या हातनं तुझी मुक्ती मिळेल, ती आज मला मिळतीये म्हणला. त्यामुळं मी आनंदानं आता मरतोय, तुम्ही मला त्या खड्ड्यात टाका. आणि त्यातनं त्याचा दिव्य देह पण बाहेर आला. आणि त्यानं ते सांगून टाकलं की अरे इथनं एक 1.5 कोसा योजनावर तुम्हाला शरभंग ऋषींचा आश्रम मिळेल आणि तिथं तुम्हाला पुढचं मार्गदर्शन मिळेल, तुम्ही तिकडे जावा. अशा रीतीनं तो विराधाचा अंत झाल्यानंतर ही मंडळी पुढे निघालेली आहेत. आणि पुढे निघाल्यानंतर शरभंग ऋषींचा आश्रम दिसायला लागतो. पण तिथे एक विचित्र गोष्ट दिसते. लक्ष्मणा थांब म्हणले, तिथं वेगळं दिसतंय मला. तिथे एक दिव्य रथ आकाशात उभा असतो, त्याचे घोडे हिरवे असतात. हिरवे घोडे हे इंद्राचं चिन्ह आहे. बहुधा म्हणले इथे इंद्र आलेला आहे. मी पुढे जाऊन बघतो काय आहे. आणि सगळ्यात तुम्हाला आश्चर्यकारक गोष्ट वाटेल ती म्हणजे त्याच्या रथाच्या दोन्ही बाजूला 25तले 100 तरुण उभे असतात, ज्यांचे लालच कपडे असतात. असं स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे तुम्ही राष्ट्रपती आले की ते लाल कपड्यातले घोडेस्वार बघितले असतील दोन्ही बाजूनं संरक्षक राष्ट्रपतींचे. आजच्या जमान्यात सुद्धा ते घोडेस्वारच असतात. त्यांची उंची पद्धतशीर बघितलेली असते, एकसारखं दिसणं असतं. तर ते इंद्राच्या बाबतीत रामायण काळात होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला वाटतं की इंग्रजाकडनं तो पोशाख घेतला आहे, तसं नाही. हा लाल पोशाख इंद्राच्या संरक्षकांचा आहे आणि ते सगळे 25 वर्षाचेच आहेत, तरुण तरणे भांड. मला आश्चर्यकारक वाटली ही गोष्ट. आणि तिथं असे राम जवळ आले, ते इंद्राला वास लागतो. इंद्र पटकन शरभंग ऋषींना म्हणतो, राम म्हणले वाटतं मला निघाल पाहिजे, आता त्यांच्याशी भेटून काही उपयोग नाही. असं म्हणून ते रथात जाऊन इंद्र निघून जातो तिथं. आणि मग राम लक्ष्मण शरभंग ऋषींच्या आश्रमात येतात. राम लक्ष्मण शरभंग ऋषींच्या आश्रमात आल्यानंतर शरभंग ऋषी त्यांचं स्वागत वगैरे करतात. तर सांगतात, रामा आत्ताच इंद्र आले ते इथं आणि मला ब्रह्मलोकात न्यायला आले. ते माझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे, त्यामुळे स्वर्ग ब्रह्मलोक हे मला मिळालेले. फक्त मी इंद्राला म्हणलं की राम जवळ आलेत, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी काही
येत नाही. त्यामुळे त्याला तो रथ घेऊन आलेला असताना मी त्याला परत पाठवलंय. ते तुझं दर्शन झालं याचा मला खूप आनंद आहे. आता तुलसीदासांसारखा ज्यावेळेला कवी असतो आणि त्यावेळेला तो भक्तिभावाने ज्यावेळेला हे लिहित असतो, त्यावेळेला वाल्मिकीनं नाही लिहिलेली ज्यादा गोष्ट तो इथं लिहू शकतो. की इंद्र आत्ताच का बरोबर न्यायला आला, त्याला सगळं कळत होतं तर. तर त्यांच्या भावना ते असं लिहितात, की त्यालाही इच्छा झाली, की एकदा भगवंताचं दर्शन घ्यावं. आणि म्हणून इंद्र तिथं आला आणि दुरून बघून पळाला. त्याला थोडा उशीर झाला. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्याला राहवलं नाही. आणि राहुल नाही म्हणल्यानंतर तो बघतच राहिला. मग पुन्हा गाठ पडेल आणि सगळा परमेश्वरी जो ठरलेला व्यवहार आहे तो चुकीचा होईल म्हणून तो निघून गेला. अशा रीतीचं वर्णन तुम्हाला तुलसी रामायणातनं वगैरे मिळेल. हे भक्तिपूर्ण, हे त्यात आहे असं माझं म्हणणं नाही. तर त्यांना कल्पना सुचल्यात तशा, हे मी तुम्हाला सांगितलं. तर यात नाही, यात सरळ सरळ इंद्र निघून गेलाय आणि शरभंग ऋषी सांगतात इंद्र का आलेले होते. तर आता तुझं दर्शन घेतलंय, माझं समाधान झालंय. तू असं कर, इथनं पुढे सुतीक्ष्ण नावाच्या ऋषींचा आश्रम आहे. आणि वाटेत तुला नद्या लागतील, मंदाकिनी नदी लागेल आणि लागेल तर त्यातनं तू छोट्या छोट्या बोटीतनं पलीकडे जाऊ शकतोस. तिथं बोटी नाही, नाव आहेत, त्याची सोय आहे तुझी. ऋषीने केलेली सोयी आहेत या. त्यातनं तू पलीकडे जाऊ शकतोस, काही अडचण नाही आहे. तर तू सुतीक्ष्ण ऋषींकडे आता जा आणि आता तुझ्या देखतच मी ब्रह्मलोकाची स्वारी करतो. इथं मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, की एक तिथं संवाद दिलाय, की मला ब्रह्मलोक, स्वर्गलोक प्राप्त झालेले आहेत तपश्चर्येनं. रामा हवे असले तर हे लोक तुला देऊन टाकतो मी, असं शरभंग म्हणतात. त्यावेळेला राम म्हणतात, मीच ते लोक तुम्हाला देणार आहे. आपल्याला हा संवाद कळत नाही, की असं का बोलतात. खरं पुढे सुतीक्ष्णांच्या आश्रमात गेल्यावर सुतीक्ष्णही तसाच संवाद बोलतात, की मला हे लोक प्राप्त झालेले आहेत, हवे असले तर रामा तुला देतो. राम म्हणतात, मीच तुम्हाला ते लोक देणार आहे. माझ्याकडनंच देतो. म्हणजे हा परस्पर बोलायच्या संवादाची आहे त्यावेळची. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या अशा रीती दिसतील. तुम्ही जेवताय आणि कुणी आलं तर या जेवायला असं म्हणणारी माणसं आहेत. आणि असं म्हणलं जातं. जेवायच्या वेळेला का आलात असं म्हणत नाहीत. तसं हे माझे सगळे लोक तुम्ही घ्या असं म्हणायचं असतं. आणि समोरच्यानं म्हणायचं असतं, की मीच तुम्हाला देणार आहे. म्हणजे मला प्राप्त झाले तर मीही तुम्हाला द्यायच्या इच्छेचाच आहे. तर दोघांची इच्छा समसमान आहे. अशा पद्धतीचा हा त्यावेळच्या संवादाचा भाग दिसतो अभ्यासात नाही तर. म्हणून मी सुतीक्ष्णांकडे जायच्या आधी तिथला संवाद तुम्हाला सांगितला. तर अशा रीतीनं शरभंग ऋषी जेव्हा निरोप घेतात त्यावेळेला काष्ठाची चितार असतात. ती माणसं कशी होती बघा. इंद्राबरोबर रथात जायचं सोडलंय. काष्ठाची चितार ओतून त्या अग्नीत जाऊन बसतात यांच्या देखत. आणि संपूर्ण कातडी बितडी जळताना त्यातनं त्यांचा दिव्य तरुण देह निघून जातो. म्हणजे आपली मानसिकता आहे गो अशी, की असं काही करू शकू आपण अग्निदिव्य वगैरे आपल्या आयुष्यात. पण नाही, ती तपस्वी त्या दर्जाला पोचल्यानंतरच या गोष्टी आहेत. या बोलायच्या गोष्टी नाही आहेत. ह्या त्यांच्याबरोबर अनुभवायच्या गोष्टी आहेत. तर अशा रीतीनं शरभंगांचा अग्निप्रवेश झाल्यानंतर तिथले जे ऋषीमुनी असतात ते रामाबरोबर पुढे येतो म्हणतात. तुम्हाला ते सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम दाखवतो. तर मला यातनं एक गोष्ट अशी लक्षात येते, की राम निघताना एक पेटारा वगैरे घेतल्यास सुद्धा उल्लेख आहे. कारण फावडं घेऊन जेव्हा खड्डा खणला किंवा असा घेतला, खंटी कुदळ लागणार, तर ही सगळी आयुध त्यांनी घेतलेली आहेत. फक्त शहरात राहायचं सामान घेतलेलं नाही आहे लक्ष्मणानं वगैरे. मग त्यावेळेला दरवेळेला ते सगळंच घेऊन हिंडतात असं नाही. धनुष्यबाण घेऊन हिंडणार. मग पुन्हा असं कुठं जायचं असलं तर कुठला जथा मिळाला आणि मदतनीस मिळाली की पुढचा मुक्काम. मुक्कामाकडे जाताना हे सगळी हत्यारं वगैरे न्यायचे किंवा त्यावेळेला हळूहळू दोघं मिळून उचलून नेत असतील, कोण नसेल तेव्हा असं काही होत असेल. पण अशा रीतीने या मंडळींचा हा प्रवास चाललेला आहे आणि हे अनेक प्रकारचे ऋषी रामाच्या भोवती जमतात. ते एक 22 प्रकारच्या ऋषींचं वर्णन केलेलं आहे. त्यात तुम्हाला वालखिल्य नाव म्हणजे त्यांच्या प्रकार सांगितले. वालखिल्य ऋषी सांगितले. वालखिल्य ऋषी अनेक वेळा त्यांचं वर्णन येतं. मला नेमकं अजून त्यांच्याविषयी कळलेलं नाही. ते अगदी असे बुटके-बुटके छोटे-छोटे असतात. इंग्लिश कथातनं वगैरे असे बघायला मिळतात. तर ते म्हणे वालखिल्य का तर ब्रह्माच्या रोमातनं तयार झाले. म्हणून वालखिल्य. दुसरे वैखानस आहेत. ते ब्रह्माच्या नखापासून तयार झाले. असे प्रकार करता करता पत्राहार म्हणून आहे. म्हणजे ते केवळ पानं खाऊनच राहतात. दंतोलुख म्हणून आहे. तर ते दाताचा उखळासारखा उपयोग करतात म्हणून दंतोलुख. काही जण असे कुटून खाणारे आहेत. त्यांना अश्मकुट्ट म्हणतात. म्हणजे ते कुठलाही आहार असा दगडांनी ठेचून, ठेचून, ठेचून खातात. तर अशा पद्धतीनं हे अनेक प्रकारचे ऋषी तिथं वर्णन केलेले आहेत 22 प्रकारचे. हे सगळे भोवताली जमतात आणि त्यांना सांगतात, की रामा तुम्ही हे करा. इथं असुरांचा खूप त्रास आहे आणि तो असुरांचा त्रास तुम्ही तेवढा दूर करायला आम्हाला मदत करा.
राम ते सगळं ऐकत पुढे चाललेले आणि सुतीक्ष्णांच्या आश्रमात आलेले. सुतीक्ष्णांच्या आश्रमात आल्यानंतर तिथं झालेलं विषय सुद्धा तुम्हाला मी तुमच्या समोर आता मांडला की मला हे मिळालंय आणि ते तुम्ही घ्या, की सगळे लोक मिळालेत, मग ते सगळे लोक परत दिले जातात आणि तिथनं पुढचा प्रवास चालू होतो. तिथेही ऋषीमुनी त्यांच्या समोर हाच प्रश्न मांडतात की हे करा म्हणून की सगळ्या राक्षसांचा त्रास होतोय आणि राक्षसांचा त्रास होतोय, त्यांना मारा. मग हे सांगितल्यानंतर तिथनं पुढच्या प्रवासाला सुतीक्ष्णांपाशी ते राहत नाही. ते सुतीक्ष्ण त्यांना सांगतात की यांच्याबरोबर जावा आणि अजून हे सगळे आश्रम आहेत सगळे बघून या. मग राम काही ठिकाणी 1 महिना, काही ठिकाणी 2 महिना असं रात फिरत असतात. त्यावेळेला जात असताना फिरता फिरता एक अप्रतिम संवाद येतो. तो आत्ताचा विषय ऐकण्यासारखा आहे. तो संवाद असा येतो की हिंडत असताना सीता रामाला म्हणते, ती सारखा ऐकतीये ना की ती ऋषीमुनी येत आहेत आणि ते सांगतायत की राक्षसांना मारा, हे करा ते करा, आणि राम पण हो 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 म्हणतात. मग ही काय भानगड आहे? मग तिथं सुद्धा एके ठिकाणी ऐकताना तर राम एवढं बोलतात कडक, तुम्हाला मला ही सांगायची वेळ आली हे माझ्या दृष्टीनं लाजिरवाण आहे. दशरथाने मला त्याकरताच वनात पाठवलेलं आहे. हे मी माझ्या मनानच करायला पाहिजे काम आम्ही. तुम्हाला ही तक्रार का करायला येते? तुम्ही तपश्चर्याला इथं राहत असता आणि तपश्चर्याला राहत असताना तुम्हाला सांगायला लागतं की राक्षस त्रास देतात, मग आमच्या राजेपणाचा उपयोग काय? राम इथपर्यंत ते मनावर घेतलेलं असतं रामाने. मग सीता रामाला सांगायला लागते. हे अहो नावाचं प्रकरण एक फार अवघड असते बरं का. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला बाहेरच्या खोलीत आलेल्या लोकांशी बोलत असता त्यावेळेला आतले कान फार तिखट असतात आणि बाहेरचे ज्यावेळेला तुम्हाला एखादी सामाजिक जबाबदारी देतात त्यावेळेला तुम्ही जेव्हा त्यांना निरोप देऊन हो हो करतो म्हणता आणि आत येता, तुम्हाला सांगून ठेवते उगीच तिकडे जाऊ नका, बाहेर करोना आहे. हे जे बजावलं जातं ना, असा संवाद सगळा आपल्याला आता इथं दिसतो. आणि राम कसे अहो होते, आपल्यासारखे होते का तसे होते, हे आपल्याला इथं कळणार आहे. म्हणजे ते प्रत्येक गावानुसार असतं. आमच्या गावाकडे अजून अहो आहेत. पुण्यात वगैरे बाबाच असतात. बाबा असं कर, तू पूजा छान करतोस, पूजा करून टाक. म्हणलं की बाबांकडे हो म्हणायचंच काम असतं. त्या अहोतला फक्त हो त्यांच्याकडे असतो. आणि असे गावोगाव तुम्हाला दिसतील प्रकार. तसा प्रकार इथं सुद्धा दिसतोय. इथं प्रकार म्हणजे कसा आहे, तो सीतामाई. आणि सीतामाई त्यांना हे सांगत असते की तुम्ही तपस्व्याचं रूप घेतलेलं आहे, तर विनाकारण कोणाला मारणं हे चांगलं नाही बरं का. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. तर तुम्ही अहिंसेच्या मार्गाने जावा, नाहीतर परलोक साधत नाही. हिंसेनं परलोक साधत नाही. असं कोण सांगतेय? सीता रामचंद्रांना सांगते. म्हणजे अहो. आणि त्याच्या पुढे सांगताना ती एक गोष्ट सांगते की जुनी एक गोष्ट आहे म्हणली मी ऐकलेली, की एक मुनी होते आणि असेच वनात परलोक आपल्याला मिळावा म्हणून तपश्चर्या करत होते आणि त्यावेळेला इंद्र त्यांच्यापाशी आला. आता इंद्र नाना रूपानं तपश्चर्येचा भंग करतो नाही कोणाच्याही सातत्यानं. मग त्यावेळेला त्या इंद्रानं एक तलवार रत्नजडीत अशी होती आणि त्या ऋषींपाशी दिली आणि ऋषीवर ही तलवार तेवढी तुम्ही तपश्चर्याच करताय, इथंच राहताय, मला जरा अडचण आहे, ही तेवढी तुमच्याजवळ जरा सांभाळा. सांभाळा म्हणून दिल्यावर त्या ऋषीचं मन सारखं त्या तलवारीकडेच चाललं. आता इंद्रानं सांभाळायला दिले, तर कुठेही बाहेर निघाले तलवारीत मन, कुठेही निघाले तलवारीत मन, म्हणजे तलवार घेऊन हिंडायला लागले. तलवार घेऊन हिंडायला लागल्यावर नुसतीच हातात तलवार आहे, मग ती उघडून बघायचा शौक व्हायला लागला. असं करता करता तलवारीनं झाडाचा एखादा शेंडा उडवायचा मोह व्हायला लागला. असं करत 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 त्या तपस्व्याचा शेवटी शिकारी झाला. आणि तुम्ही सातत्यानं म्हणजे हे हत्यारं घेऊन हिंडत असता आणि असे लोक तुम्हाला येऊन सांगत असतात, तुमचं काय होईल? त्यावेळेला राम स्पष्ट उत्तर देतात सीतेला. तपस्वी म्हणजे ब्राह्मणांचं, तपस्व्यांचा उल्लेख त्यात ब्राह्मण असा आहे. गो ब्राह्मण यांचा अनेक वेळा उल्लेख येतो, अनेक वेळा. तर यांचं रक्षण करणं हे क्षत्रिय राजा म्हणून माझं कर्तव्य आहे. वनात राहत असतात आणि यांना जर राक्षस नरभक्षक त्रास देत असतील, हिंसर प्राणी त्रास देत असतील, तर त्यांच्यापासून यांचं संरक्षण करणं राजा म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि माझ्या कर्तव्याच्या आड तू जरी आलीस, लक्ष्मण जरी आला, तरी तुम्हा दोघांनाही मी सोडीन, खरं कर्तव्य सोडणार नाही. किती जणांची ताकद आहे असं बोलायची? किती जणांची ताकद आहे? तर हे राजाचा पुत्र आहे मी आणि मला सोडून चालत नाही. हा संदर्भ जरूर लक्षात ठेवा. हा आपल्याला पुढे उपयोगाला येणार आहे.
की रामाचा काय विचार आहे, कशा पद्धतीचा आहे, हा सीतेला इथं कळतोय. स्पष्टच रामानं बोलून दाखवलंय की कर्तव्याच्या आड म्हणजे राजकर्तव्याच्या आड जर काही आलं तर मी ऐकणार नाही. मग तिथं लक्ष्मणाला सुद्धा सोडीन असं तो सांगतो, पण कर्तव्य सोडणार नाही. मग तिथनं ते चालतात पुढचं असं गप्पा मारत, तर एक सरोवर दिसतो, सुंदर सरोवर असं. आणि सुंदर सरोवरातनं असे संगीताचे आवाज यायला लागतात, वाद्य वाजवली आहेत, स्त्रिया नाचतायत असे. हे काय म्हणतात विचित्र. त्यावेळी बरोबरचे ऋषी सांगतात की इथं मांडकर्णी नावाचे एक मुनी राहायचे आणि तेही अप्रतिम तपश्चर्या करत होते. त्यांच्या तपस्येचा भंग करताना इंद्राने 5 अप्सरा पाठवल्या आणि त्या 5 अप्सरांशी त्यांचं लग्न झालं आणि त्याही इथंच त्यांच्यासारख्या नांदायला लागल्या. म्हणून याला पंचाप्सर तीर्थ असं म्हणतात. आणि त्या अप्सरा त्यांच्या घरात असतात आणि त्या नृत्य वगैरे करत असतात, त्याचे आवाज आपल्याला तिथनं ऐकू येत असतात. ते पाण्याखाली राहतात म्हणजे सगळे. अशा आश्चर्यकारक गोष्टी बघत 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 तिथनं ही पुन्हा सुतीक्ष्णांच्या आश्रमात येतात फिरून. सुतीक्ष्णांच्या आश्रमात गेल्यानंतर आता वनवासातला बराच काळ गेलाय बरं का याच्यात. मी जरी गप्पा मारण्यात आपण एक 10-15 मिनिटात जाऊन आलो असलो तरी कुठं 2 वर्ष राहिलेत, कुठं 3 वर्ष राहिलेत, कुठं 5 वर्ष राहिलेत, असं करत 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 साधारण एक 10 वर्षाचा काळ झालेला. आणि 10 वर्षाचा काळ झालेला आहे आणि तिथनं पुढचं मार्गदर्शन करताना सुतीक्ष्ण सांगतात की इथनं तुम्ही सरळ गेलात की तुम्हाला अगस्तींच्या भावांचा आश्रम लागेल, बंधूंचा भावाचा आश्रम लागेल, तिथं तुम्ही जावा आणि तिथनं पुढे अगस्तींचा आश्रम लागेल. कारण रामाला अगस्तींचं दर्शन घ्यायची फार ओढ असते. कारण आपल्याकडं माहित असेल तुम्हाला की नेमकं हे काय, रामाला ही ओढ का असते आणि तिकडचा पत्ता का सांगतात ते, तर त्याचं कारण आहे. आपली पहिल्यांदा वस्ती अशी उत्तरेत झालेली आहे, गंगेत वगैरे, गंगेच्या भोवताली वगैरे. आणि त्यानंतर जेव्हा लोकसंख्या वाढत चालली त्यावेळेला त्याचा दक्षिणेकडे विस्तार होत चाललेला आहे. आणि दक्षिणेकडे वन्य पशु आहेत, अरण्य आहेत. म्हणजे रामाच्या काळात तर दंडकारण्यच आहे सगळं, म्हणजे त्याच्या आधी सुद्धा अरण्याची सीमा त्याहून जास्त असणार आहे. आणि तिथं राक्षसांचा वगैरे वावर आहे फार तर. मानव म्हणजे राक्षस स्वरूपातले मानव आहेत, ज्यांना अनार्य असं म्हणले, की ज्यांना जगा आणि जगू द्या या तत्वानं घरं बांधून वसाहत करून असं राहता येत नाही. हे वेगळे राहतात आणि हे एकमेकाला खाऊ शकतात, नरभक्षक आहेत. तर असे हे दुष्ट लोक किंवा प्राणी, जंगली प्राणी असे, मग तिकडं आपल्याला जाता येत नाही. तर अगस्त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या सामर्थ्यानं दक्षिणेत वस्ती वाढवलेली. आणि मग त्याची कथा परवा सुद्धा बोललो की हिमालय आणि विंध्य दोन्ही वाढायला लागले आणि विंध्याला त्यांनी खाली वाक म्हणून सांगितलं आणि त्याच्या अंगावरनं अगस्ती गेले आणि त्याला सांगितलं आता पुन्हा सरळ व्हायचं नाही. तो विंध्य त्यांचा शिष्य झाला आणि दक्षिणेकडे वस्ती झाली अशा रीतीची. तर ही सगळी अगस्त्यांची कहाणी आहे. मग या महाप्रतापी ऋषींना यांना बघायचंय. त्यांनी तर सागर पिला वगैरे तुम्हाला सगळ्या कथा माहित आहेत. तर त्यामुळं सुतीक्ष्ण सांगतात की आधी त्यांच्या बंधूंचा आश्रम लागेल, तिथं जावा. बंधूंच्या आश्रम नंतर तुम्हाला अगस्तींचा आश्रम मिळेल. मग अशा रीतीनं रामचंद्र त्या मार्गाने पुढे निघतात. मग बंधूंच्या आश्रमात जातात. बंधूंच्या आश्रमात गेल्यानंतर तिथं त्यांचं स्वागत होतं. मग बंधू त्यांना काही माणसं देऊन अगस्तींच्या आश्रमापर्यंतचा पत्ता सांगतात. इकडं जात असताना सीतेला आणि लक्ष्मणाला एक अगस्तींची अप्रतिम गोष्ट राम सांगतात की वातापी आणि इलवल नावाचे 2 प्रचंड, मी बोललो काही गोष्ट, तर वातापी आणि इलवल नावाचे भयानक 2 राक्षस होते आणि हे सगळ्या ऋषींना खायचे. हे काय करायचे तर ऋषींकडं त्यातला जो वातापी होता तो जायचा. त्यांचा फोन तुम्ही बंद करा, मगाचपासून तुम्हाला फोन करतो, त्यांना बंद करता येत नाही. तर वातापी आणि इलवल हे 2 जण तिथं राक्षस होते आणि राक्षस असताना त्या राक्षसांना आता काय करायचं हा प्रश्न होता, कारण त्यांची एक पद्धत होती दोघांची. देवसाहेब आला का? तर माफ करावं ना. तर वातापी आणि इलवल हे 2 जण भयानक राक्षस होते आणि यांची एक पद्धत होती. तो इलवल जो होता तो वातापीला पाठवायचा आणि श्राद्ध आहे आणि आमच्याकडे जेवायला या म्हणून ऋषींना बोलवायचा. ऋषी आले की तो इलवल बकऱ्याचं रूप घ्यायचा. मग वातापी त्याला मारायचा आणि त्याचा स्वयंपाक तयार करायचा आणि या ऋषीनं खायला घालायचं. ऋषी मांसाहारी होते बरं. आणि मग ही मंडळी ते खायची श्राद्धाला आणि खाल्ल्यानंतर इलवल ओरडायचा, वातापी बाहेर ये. बाहेर ये म्हणल्यावर तू त्यांचं पोट फाडून बाहेर यायचं, यांचे प्राण जायचे. प्राण गेल्यानंतर त्यांना ते खाऊन टाकायचे.
ही त्यांची पद्धत होती. आणि मग ही मजेदार पद्धत त्यांनी शोधून काढली. मग अनेक ऋषींनी सांगितलं की अनेकांना यांनी खाल्ले हो. अनेकांना खाल्ले म्हणल्यानंतर मग शेवटी अगस्तींच्या कानावर ते जात. अगस्ती म्हणतात ठीक आहे बघतो म्हणले. एक दिवस तिथं आमंत्रण आल्यावर अगस्तीच जेवायला लागले. अगस्ती जेवायला गेल्यावर त्यांच्या या पद्धतीनंच ते वाढतात. वाढल्यानंतर अगस्ती व्यवस्थित जेवतात. मग इलवर ओरडतो, वातापी बाहेर ये. त्यावेळा अगस्ती पोटावरनं हात फिरवतात. वातापी पचला म्हणे. म्हणजे वात पोटात जो होतो की नाही तो शब्द तिथनं आला असावा. वातापी पचला, पचला म्हणल्यावर इलवल संतापतो ना अगस्तींच्या अंगावर जातो. त्यावेळा अगस्ती केवळ नजरेनं त्याचं भस्म करून टाकतात. या क्षमतेचे अगस्ती. म्हणून रामाला अगस्तींना भेटायचंय. आणि तिथं अगस्तींची त्यांची भेट झाल्यानंतर लक्ष्मणाला म्हणतो की आपण उरलेला वनवास आहे ना तो अगस्तींपाशी जाऊन राहूया आणि त्यांच्या सहवासातच काढूया. फार महान ऋषी ती गोष्ट सांगतो. मग लक्ष्मण म्हणतो बर आपला. आणि सगळी जाऊन तिथं पोहोचतात. मग त्यांचं स्वागत करत असताना अगस्ती एक पद्धत सांगतात की अगस्ती तपश्चर्येला बसलेले असतात तर ते आत निरोप दिला जातो की राम लक्ष्मण वगैरे आलेले. त्यावेळेला अगस्ती त्यांना बघतात आणि स्वतः पटकन जातात आणि अग्नीत आहुती देतात. अग्नीत आहुती दिल्यानंतर मग अर्घ्यपाद्य घेऊन यांच्याकडे येतात, यांची सेवा करून यांना बसवतात आणि म्हणतात अशी पद्धत आहे ही पुरातन. हे जर केलं नाही तर पाप लागतं म्हणजे. म्हणून आधी अग्नीची सेवा करायची मग अतिथीचं दर्शन घ्यायचं. म्हणून मी तुम्हाला थोडंसं तिष्ठत ठेवलं, माफ करा. मग अशा रीतीनं त्यांचा संवाद चांगला चालू होतो आणि संवादात अगस्ती त्यांना एक अप्रतिम रत्नजडित असं धनुष्य देतात. हे धनुष्य दिल्यानंतर त्याच्याबरोबर सांगतात की हे विष्णूंचं धनुष्य आहे. त्यानंतर एक तेजस्वी बाण देतात. हा ब्रह्मदेवाचा बाण आहे म्हणतात. आणि त्यानंतर 2 भाते देतात. इंद्राचे भाते आणि यातले बाण कधीही संपत नाहीत. रामा या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वीकारा असं म्हणून अगस्ती त्यांच्या जवळ देतात. म्हणजे परमेश्वराच्या योजना काय काय असतात बघा की कुठं काय मिळणार आहे आणि पुढं काय करायचंय. आणि त्याची बुद्धी पण तशीच दिली जाते पाठोपाठ. राम हे सगळं स्वीकारल्यावर लक्ष्मणाला काय म्हणलेत सांगा वाटेत की आपण तिथंच राहूया. आणि ऐन वेळेला तिथं अगस्तीना म्हणतात की मी कुठं जाऊन राहू याचं जरा मला मार्गदर्शन करा. आता याच्यात 2 गोष्टी आहेत की मी तुमच्या घरात राहायला आलोय असं कसं म्हणायचं हो पटकन. समजा त्यांनीच सांगितलं की माझ्या इथंच राहणं ठीक आहे, नाहीतर वा मला राहायला इथं जागा कुठं चांगली मिळेल असं विचारणं हे कधीही उपचाराचं आहे. पण अगस्तीना हे ओळखतं बरं का काय चाललंय ते. आणि अगस्ती म्हणतात की तू खरं म्हणजे माझ्यापाशी राहायला आलास तरी देखील कुठं राहू म्हणून विचारतोस हे तुझ्या योग्यच आहे. तेही फार गळेपडूपणा करत नाही. ते म्हणतात तू जे विचारतोस ते अगदी बरोबर आहे. त्यामुळं तू इथनं पुढे जा म्हणजे. आणि इथनं पुढं पंचवटी नावाचा एक प्रदेश आहे. नाशिककर सावध व्हा बरं का राम यायला लागले तुमच्याकडे. तर त्यावेळेला पंचवटीत जाऊन तुम्ही तिथं राहा आणि तो परिसर फार छान आहे. तर सीतेलाही तिथं आनंद मिळेल. तुमचाही अतिशय निवांत मुक्काम होईल तिथं. आणि गोदातटी हा सगळा भाग आहे आणि याला जनस्थान म्हणून ओळखलं जातं. तर तिकडे जायला अगस्ती सांगतात. तिथून असं जावा वगैरे त्याचा सगळा परिसर कसा लागेल, एक वडाचं झाड लागेल, मग मैदान लागेल, असा सगळा पत्ता सांगितलेला आहे तिथं. आणि या सगळ्या सांगण्यानं रामचंद्र हे पंचवटीत आलेले. आणि पंचवटीत आल्या आल्या त्यांना पहिला कोण भेटतो? जटायू. महाभयंकर असं ते गिधाड समोर दिसतं आणि एके ठिकाणी बसलेलं असतं. तीक्ष्ण नजरेनं बघतो. आता इथं आलो आणि पहिल्यांदाच गिधाड दिसलं. तुमचं तोंड पडलं पाहिजे नाही, कारण अपशकुन म्हणतो आपण त्याला. तर तसं काही रामानं वाटत नाही. राम सहजच त्याला विचारतात, तू माणूस असल्यागत काय आपलं नाव काय, आपण काय इथं कसे आलात? तेव्हा तो सांगतो, नाही तुम्ही आलेले दिसलात म्हणूनच मी खाली आलोय. माझं नाव जटायू. मी दशरथ राजांचा मित्र आहे. आणि तुम्ही आलाय त्यांचे पुत्र म्हणल्यानंतर मला तुमच्याशी बोलावं वाटलं म्हणून मी इथं आलोय. आणि तेव्हा स्वतःच कुळबीळ सांगताना तो सृष्टी कश्यपांपासून कशी निर्माण झाली ही सगळी कथा सांगतो. म्हणजे दक्षाच्या कन्या कशा दिल्या, मग कश्यपांना धनुपासून दानव निर्माण झाले, मग दितीपासून दैत्य निर्माण झाले, हे सगळं कुठल्या कन्येपासून कोण जन्माला आलं हे सांगत असताना सगळं काही सांगतो. त्यात मी त्याच्या वंशापुरती तुम्हाला माहिती देतो. तो जो देतो तर तो सांगतो की कश्यप आणि ताम्रा नावाची बायको होती, त्यापासून शुकी निर्माण झाली.
म्हणजे कश्यपांपासून सर्पही निर्माण झालेत, पक्षीही निर्माण झालेले आहेत, कश्यपांपासून मानवही निर्माण झालेत, असुरही निर्माण झालेत, म्हणून त्यांना प्रजापती म्हणतात. की ही सगळी प्रजा पहिल्यांदा कोणापासून तरी निर्माण झाली पाहिजे नाही. मग आता हा जटायू पक्षी आहे, पक्षी आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा शुकी निर्माण झाली, शुकीच्या पोटी नता जन्माला आली, नताच्या पोटी विनता जन्माला आली. विनता ही गरुडाच्या आईचं नाव आहे, आपल्याला ऐकून माहित असेल. आणि तिच्या पोटी अरुण आणि गरुड निर्माण झाले. आणि अरुण आणि गरुडाच्या पोटी संपाती आणि मी असे दोघं भाऊ निर्माण झाले. संपाती माझा थोरला भाऊ. आता यात मी हीच कहाणी अन्यत्र कुठेतरी वाचली, मला रामायणातच वाचली असं वाटत होतं. पुढेही संपाती ही कहाणी सांगतो रामायणात. पण आणखी एक विशेष गोष्ट मी त्यात ऐकलेली होती, ती मात्र आपल्यापाशी सांगतो. पण महाभारतात बहुधा ती न वाचली असेल. तर यात गंमत अशी आहे की अरुण आणि गरुड यांचा जन्म कसा झाला हे सांगितलेलं आहे. की विनतेला ज्या वेळेला, आणि विनता ही कश्यपांची पत्नी म्हणून सांगितली, जरी हे मधले सगळे प्रवास त्यात नाही. तर विनताला गरुडांपासनं हे म्हणजे कश्यपांपासनं पहिल्यांदा 2 पक्षी झाले म्हणजे अंडी. पक्षाला द्विज म्हणतात, ब्राह्मणाला द्विज म्हणतात आणि पक्षालाही द्विज म्हणतात. ब्राह्मणाला द्विज का म्हणतात, तर तो आधी जन्माला येतो, नंतर तो ग्रॅज्युएट होतो, त्यावेळेला त्याचा पुन्हा जन्म आहे. मुंजित काल नवा जन्म म्हणून सांगितलं ना रामाचा, तर तसा तो जन्म. मग त्यानंतर त्याला ती पदवी मिळते. त्यामुळं तशा पद्धतीचा हा प्रसंग हा वारंवार घडत असतो. म्हणजे इकडं पक्षी जे आहेत ते सुद्धा द्विज आहेत. द्विज म्हणजे कसे, तर आधी अंड म्हणून जन्माला येतात आणि अंड्यातनं पुन्हा पंख असलेला पक्षी म्हणून जन्माला येतात. हे त्यांचाही 2दा जन्म आहे, म्हणून त्यांना द्विज म्हणतात. द्विज म्हणजे 2 वेळा जन्मणं. तर तशा पद्धतीनं म्हणजे विनतेनं 2 अंडी दिली आणि 2 अंडी दिल्यानंतर ती उबवत राहिली अंडी. उबवत राहिली तर अंडी लवकर उभेच ना. मग तिला पुत्रमुख बघण्याचा प्रचंड असा ध्यास लागला आणि ओढ लागली आणि त्या ओढीत तिनं एक अंड फोडलं आणि ते मुदत संपायच्या आधी फोडलं. त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम झाला आणि त्यातलं जे मूल होतं ते अशक्त निर्माण झालं. अशक्त आणि अर्धवट असं निर्माण झालं. म्हणजे ज्याला आपण अलीकडच्या भाषेत प्री मॅच्युअर बेबी म्हणतो, त्याचा उल्लेख आहे तो. पूर्ण दिवस खाल्ले नाहीत आणि त्यामुळं मग तो बलशाली योद्धा होऊ शकत नाही, म्हणून त्याला सारथ्याचं काम दिलं. सारथ्याचं काम दिलं म्हणजे त्याला सूर्याचा सारथी करण्यात आला आणि अरुण सूर्याचा सारथी झाला. आता आपण शिकताना किती विकृत शिकत आलोय बघा. आपण अलीकडचे म्हणजे मोठमोठ्या कवींनी लिहिले, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर कविता आहे, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अशी कविता आपण वाचतो. किंवा आपल्याला पहिलीतली कविता आठवत असेल सगळ्यांना, आपल्या पहिलीतली, आत्ताच्या मुलांच्या नव्हे. उठ मुला बघ हा अरुणोदय झाला. मग गुरुजी आपल्याला शिकवताना शिकवतात की अरुण म्हणजे सूर्य, भानू, मित्र असे त्याचे सगळे शब्द आहेत. तर अरुण म्हणजे सूर्य नव्हे, अरुण म्हणजे सूर्याचा सारथी. मग आता सूर्य जर रथात आहे अशी कल्पना केली, 7 घोड्यांचा रथ सांगतात, तर पूर्व क्षितिजावर पहिल्यांदा आपल्याला घोडे दिसले पाहिजे, मग सारथी दिसला पाहिजे आणि मग सूर्य दिसला पाहिजे. म्हणजे अरुणोदय हा सूर्योदयाच्या आधी होतो, हे लक्षात ठेवा. की सारथ्याचा उदय आधी आहे आणि मग सूर्याचा उदय. म्हणजे अरुण आला की त्यानंतर अरुण प्रभा फाकली असं म्हणतात, म्हणजे ते लाल लाल दिसायला लागलं आणि मग सूर्यनारायण आलेले. आणि अशा रीतीनं हे अरुण आणि त्याचा धाकटा भाऊ म्हणजे गरुड, तो एक अंड असं फुटल्यानंतर ती दुसऱ्या अंड्याला पूर्ण वेळ देते, म्हणून सर्वात बलशाली असा गरुड तिथे. आणि त्या अरुणाचाही पुढे विवाह झालेला आहे. आता तुम्ही गरुड हा वेगळा पक्षी आहे आणि गिधाड हा वेगळा आहे, जटायू हा गिधाड आहे. मग हे काय, तर बऱ्याच वेळेला जेनेटिक विकृती येत असतात. त्यात पुढे संपाती सांगतो सुद्धा, काही पापाचरणांना आमच्यात जरा फरक पडला आणि आम्ही गिधाड झालो. तर अशा रीतीनं ही सगळी गिधाड म्हणून जन्माला आलेली मंडळी आहेत, जटायू आणि संपाती. त्यातला जटायू सगळी जन्मकथा सांगतो, त्याच्याशी बोलत 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 राम पुढे जातात आणि पंचवटीपाशी येतात, गोदावरी नदीच्या तीरावर येतात आणि मग तिथं आश्रम बांधायचा ठरतो. आता या सगळ्याचं वर्णन मी तुम्हाला मुद्दाहून एका वेगळ्या ठिकाणनं वाचून दाखवणार आहे. का, तर तेवढं सुंदर वर्णन मी करू शकणार नाही. आणि त्या गोदावरीतला म्हणजे हे मूळ रामायणातलं वर्णन नाही, वाल्मिकी रामायणातलं वर्णन हे नाही. हे सरळ सरळ बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रातलं वर्णन आहे. आणि त्यांनी ज्या वेळेला इथं लोकवस्ती कशी सुरू झाली हे समजावून सांगितलंय आणि ते त्यांच्या शिवचरित्रात पहिलंच पान आहे.
आणि तिथं ये मराठीची नगरी असं त्यांनी म्हणजे महाराष्ट्र निर्माण कसा झाला याची कहाणी सांगायला चालू केलेली आहे. आणि मी सांगितलं ना आता रुचिताची माझी ओळख झाली तिच्या काकाच्या गीतरामायणात. पहिल्या गीतरामायणात ही कहाणी सांगितली ती. त्यानंतर मी आज सुद्धा वाचून दाखवणार आहे ती आणि मला त्याचा अतिशय आनंद आहे. तर गीतरामायणाची मंडळी सुद्धा ही ऐकतात, अभिषेक वगैरे, अभिजित वगैरे. तर तुम्ही ऐका, पुन्हा आठवण येईल आपल्याला जुनी. मी वाचून दाखवतोय. कारण हे तुम्हालाच पटेल मी वाचल्यानंतर का वाचलंय. कलियुगापूर्वीची कमलपत्रावरील कथा. दाट, अगदी घनदाट अरण्य होतं ते. दंडकारण्य. दिवसाही अंधार दाटावा अशी किर्र झाडी. शतकानुशतकाच्या धोधो पावसात ते घोर अरण्य स्वैर फैलावले होते. शेंडे आभाळाला भिडले होते. पाळेमुळे पाताळात खोल पोचली होती. दंडकारण्य. नुसते नाव ऐकले तरी अंगावर काटाच उभा राहावा. महाभयंकर, भयप्रद, अगदी निर्मनुष्य. अफाट रानवेलींच्या आणि पारंब्यांच्या जटा जमिनीपर्यंत हेलावत. जशा पारंब्या तसेच अजगरही. कल्पना करा, पारंब्या तसेच अजगरही. वर पाहिलं तर आकाश दिसणार नाही, समोर पाहिलं तर क्षितिज दिसणार नाही. अशी किर्र हिरवी दाटी. राक्षसांसारखे प्रचंड वृक्ष वाऱ्याने करकरा लवत आणि वृक्षांहूनही प्रचंड राक्षस करकरा दात खात. खिदळत आणि किंचाळत. त्यांना संगत क्रूर पशूंची. अहोरात्र धिंगाणा चाले. दंडकारण्य असे शतकानुशतके आणि युगानुयुगे वाऱ्यावर झिंगत होते. धबधबे कोसळत होते. लोंढे फुफाटत होते. सुरा पिऊन असुर नाचत होते. आणि एके दिवशी नवल घडले. दंडकारण्यातला पाला पाचोळा कोमल पावलांखाली चुरचुरला. अयोध्येची राजाराणी व्रताकरता वनवास पत्करून दंडकारण्यात आली. त्यांच्या मागोमाग पावले हिंडत होती लक्ष्मणाची. राज्य सोडून राम वनवासाला आले. 6 पावले दंडकारण्यात प्रवेशली. लक्ष्मणाच्या पावलांनी बंधुता प्रवेशली. सीतेच्या पावलांनी प्रेम प्रवेशले आणि रामरायाच्या पावलांनी संस्कृती प्रवेशली. दंडकारण्यात 6 पावलांनी मानवता प्रवेशली. दंडकारण्याचे ते हिरवेगार रूप अपाद मस्तक निहाळीत थांबत थांबत थपकत पावले टाकणाऱ्या या तिघांना पाहून लतावेली आपसात कुजबुजल्या, विस्मित झाल्या, पाखरांनी किलबिल केली. त्यांनी ताडले. मानव मानव म्हणतात ते हेच. गोदावरीच्या तीरावर ही 6 पावले विसावली. गोदावरीच्या झुळझुळत्या जीवन प्रवाहात प्रथमच पवित्र आणि उत्कट प्रेमाची 3 हसरी प्रतिबिंबे तरळली. त्या हेमवर्णा, स्मितवदना, मृगनयना जानकीने पाण्याची ओंजळ घेतली. त्या राजीव लोचन रामराजाने आणि लक्ष्मणाने गोदा प्रवाहास स्पर्श केला. गोदा शहारली. अनंत अनंत तरंग तिच्या हृदयात उमटले. तिने हे सुख कधी अनुभवलेच नव्हते. रानडुकरांच्या आणि शूरपणखेच्या सुळेदार मुखनिवडंगांची काटेरी प्रतिबिंबेच फक्त तिला माहित होती. प्रसन्न प्रेम तिने प्रथमच अनुभवलेही आणि पाहिलेही. तीरावर पर्णशाला सजली. अरण्याचे तपोवन झाले. रानवेलींच्या पुष्पवाटिका झाल्या. रानवेलींच्या पुष्पवाटिका झाल्या. सीतेच्या कोमल शब्दरवानी आणि कंकण निनादानी वास्तुशांत साजरी झाली. दंडकारण्याला संस्कृतीचा पहिला स्पर्श असा झाला. रानवेलींना सीता गुंफेचा लळा लागला. गोदावरीची अंगकांती पालटली. तिच्या हृदयात न कळत एक अस्मिता उमलली. अहंकार नव्हे, पण तिला जाणीव झाली की मी फार मोठी आहे, वेगळी आहे. माझ्या जीवनाला
मोठा अर्थ आहे. तो अर्थ मला रामराजाने दिला आहे. उगाच उतारावरून बहकत जाणारी उन्हाळ मुलगी नाही मी कुलवती आहे, मी शीलवती आहे. दक्षिण पथातली एक पवित्र सुरगंगा आहे. माझं नाव गोदावरी, गौतमी. रामचंद्र सुद्धा आपल्या भावापाशी माझं कौतुक करतात. मंडळी, आपल्याला लक्षात आलं असेल की रामचंद्र दंडकारण्यात आले ही साधीसुधी घटना नाही. तर रामचंद्रांचा दंडकारण्यात येणं म्हणजे साक्षात संस्कृतीचा दंडकारण्यात झालेला प्रवेश आहे. आणि ही मंडळी तिथं राहायला आल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की तिथं लक्ष्मणाला सांगितलं, आपल्याला गीत रामायणातलं गाणं माहित आहे, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. आणि त्या पद्धतीनं लक्ष्मणानं कुटी बांधली, ती एवढी सुंदर बांधली की राम अतिशय खुश झाले, आनंदी झाले. आणि लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा तुला द्यायला योग्य उपहार नाही रे माझ्यापाशी, तू अशी अशी कामं करतोस. आणि म्हणून त्याने त्याला मिठी मारली की माझ्यापाशी तुला देण्यासारखी ही एवढी एक गोष्ट आहे. म्हणून लक्ष्मणाला मनोभावे रामचंद्रांनी आलिंगन दिलं आणि त्याला म्हणले, लक्ष्मणा तू समजतोस रे बरोबर मला काय हवं असतं ते, तू कृतज्ञ आहेस, तू धर्मज्ञ आहेस. लक्ष्मणाला रामचंद्र सर्टिफिकेटच देतात. तू कृतज्ञ आहेस, मानपत्र देतात म्हणा, जास्त चांगला शब्द. कृतज्ञ आहेस, धर्मज्ञ आहेस, आणि त्यामुळं तुझ्यामुळं मला माझे वडील गेलेत असं वाटतच. तुझ्यामुळं ते तुझ्या रूपानं माझ्या बरोबर आहेत असं मला वाटतं रे. काय भाव आहेत बघा. आणि रामचंद्र त्या लक्ष्मणाचं कौतुक करतात आणि तिथं राहायला लागतात. आणि तिथनं हेमंत ऋतू सुरू झाले. हेमंत ऋतूचा उल्लेख रामाला प्रिय असलेला ऋतू म्हणून केलाय बरं का. यापुढे जेव्हा हेमंत ऋतू येईल, वसंत ऋतू हे माझं स्वरूप आहे असं कृष्णाने सांगितलेलं आहे त्यांच्या 10व्या अध्यायात विभूती रूपात. ऋतूनाम कुसुमाकरा असं सांगितलेलं आहे. कुसुमाकर म्हणजे फुलं उमलवणारा, म्हणून तो वसंत ऋतू असं धरायचं. तर हेमंत ऋतू हे रूप हे शरद ऋतू नंतर येतो, तो म्हणजे अश्विन कार्तिक नंतर येतो, मार्गशीर्ष आणि पौषात येतो. मासानाम मार्गशीर्षोहम असं श्रीकृष्ण सांगतात. तसं त्यातला हेमंत ऋतू हा रामाचा आवडता ऋतू म्हणून वर्णन केलंय. साहजिकच थंडी बऱ्याच जणांना आवडत असते आणि हा थंडीचा काळ आहे. आणि त्या थंडीच्या काळात त्यांना चिंता वाटते की तिकडं भरताचं काय झालं असेल, कारण तो ऋषीचर्या आचरतोय आता. महाराष्ट्रात थंडी कमी असते, उत्तरेत जास्त असते. तर ऋषीचर्या आचरत असताना भरताला थंडीचा किती त्रास होत असेल याची चिंता ते दोघही भाऊ करतात बरं का. तिथं हे स्वतः वनात राहून जनात राहणाऱ्याची चिंता करतात. यांचं अंतरंग कसं एकमेकाला जोडलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेला सगळे उल्लेख रामचंद्र पुन्हा करतात, पुन्हा आठवणी काढतात. आणि त्यावेळेला कैकेयीचा जो उल्लेख केलेला आहे तो मधली माता म्हणून केलाय. मजली माता, मजली म्हणजे मधली, म्हणजे सुमित्रा ही लहान आहे असं आपण धरूया. आपण कैकेयी लहान धरतो महाराष्ट्रात, तर सुमित्रा ही लहान आहे. आणि अशा रीतीने ही सगळी मंडळी त्या तिथं राहायला लागतात पंचवटीत. आणि तिथं ती गाजलेली स्त्री येते जिचा मगाशी उल्लेख केला होता, की जिची काटेरी मुख निवडुंग गोदावरीनं पाहिलेली असतात. आणि तिचं नाव आहे शूर्पणखा. काही पण खात असती ना, त्यामुळे शूराला पण खाते, अशी महाभयानक असती शूर्पणखा. बावळट पण खा, शूर पण खा. तर अशा रीतीनं ही शूर्पणखा तिथं आलेली असते. आणि तिथं शूर्पणखा रावणाच्या घराण्याचा परिचय त्यांना देते. तिथं आल्यानंतर रामावर मोहितून येते, म्हणते एवढा सुंदर तू आहेस, वा वा वा, ही कसली अशक्त स्त्री तुझ्या बरोबर आहे रे. पाप्याचं पितर म्हणते, कृशोदरी म्हणते, कारण हिचं ढेरपोट असतं. ही लंबोदर आहे, तिला कृशोदरी म्हणते. आणि अशा रीतीनं त्या भयानक दिसण्याचं तिच्या वर्णन सगळं वाल्मिकी केलेलं आहे. आणि ती म्हणते, असल्या कृश स्त्री बरोबर तू संसार कसं काय करतोस, तू माझ्याशी संसार कर, मी इच्छारूपधारिणी आहे. माझा मोठा भाऊ महापराक्रमी रावण आहे म्हणे, लंकेत राहतो आणि त्यानं त्रिलोक विजयी केलेला आहे. इथं माझे 2 भाऊ राहतात, खर आणि दूषण, आणि ते या भागाचं राज्य करतात सगळ्या. आता इथं तुम्हाला राजकारण लक्षात येईल. रावणानं लंकेतनं जो विस्तारवाद केलेला आहे, त्या विस्तारवादात सगळे राक्षस इकडे पाठवले. आणि याची तक्रार तुम्ही चित्रकूटावर सुद्धा मगाशी ऐकली, की या खराच्या आज्ञेनं
अनेक राक्षस इकडे इकडे जात असतात. आणि त्या रावणाची सुद्धा तक्रार तुम्हाला पूर्वी ऐकायला मिळाली की ते कुठं विश्वामित्रांनी सांगितलंय की तो रावण तिथं लंकेत राहतो आणि तो त्या मारीचंद सुबाहूला माझा यज्ञ मोडायला पाठवतो म्हणून. म्हणजे यांचा विस्तारवाद कुठपर्यंत चाललाय बघा. म्हणजे यांचं गलवानखोर तिथपर्यंत पोहोचलेलं असते. आणि तिथपर्यंत जाऊन हे सगळ्यांना त्रास द्यायचा, आतंकवाद माजवायचा हा उद्योग चाललेला असतो. आतंकवादी येऊन गोळ्या झाडून माणसं मारतात, हे माणसं खायचे सरळ सरळ. आणि त्याच कामात नियुक्त शूर्पणखा सुद्धा तिथे येऊन राहिलेली आहे. आणि ती या दोघांना बघितल्यानंतर म्हणते की तू मी आपण संसार करूया छानपैकी, असं रामाला म्हणते. आणि माझ्या बरोबर तू हे कर, रमण कर, आणि या कृषोदरी बरोबर कशाला राहतोस. आता इथं अलीकडचे जे लोक आहेत, म्हणजे व्हॉट्सअप रामायणवाले, जे रामाला दुष्ट ठरवतात, रावणाला चांगला मानतात, काही जण रावणाला बुद्ध करतात, काय वाटेल ते चाललेलं असते. तर या सगळ्या ह्याच्यात ते म्हणतात की रावणानं का पळवलं, तर शूर्पणखेचं नाक कान रामानं कापलं, बाईचं कापायचं असतं का वगैरे, असं बाजू मांडतात. आता घडलं काय ते इथं लिहिलंय, ते आपण वाचलं पाहिजे. आणि तुम्हाला स्वतःला रामाच्या भूमिकेत गेलं पाहिजे, तर त्यानं काय केलं हे पटेल. जेव्हाही अशी लग्नाची ऑफर देते, तुम्ही लक्षात घ्या की कुठलीही रस्त्याची भयानक स्त्री, तुम्ही तुमच्या बायकोबरोबर बसलेला आहात बागेत आणि तिथे येते आणि तुम्हाला असं काहीतरी सांगायला लागते, तुमची बायको तुमच्या प्रेमातली आहे हो, आणि तिच्या देखत असं सांगितलं होय होय बाई तुझं सगळं बरोबर आहे असं तुम्ही म्हणणार आहे नाही. तरी राम संयमानं घेतात. ठीक आहे बाई तुझं म्हणणं बरोबर आहे, पण असं कर, मी आता विवाहित आहे, माझी बायको तू बघितलीच आहेस. आता रामानं गंमत करावी वाटते, आधीच लक्ष्मणाचं कौतुक वगैरे केलेलं असतंय भरपूर. तो तिकडे बसलाय ना, तो माझा भाऊ आहे, माझ्यासारखाच आहे दिसायला. त्यामुळे त्याची बायको काय बरोबर नाहीये, तो एकटाच आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर तुझा संसार चांगला होईल. ही मोठी बायको ठरणार, तू धाकटी ठरणार, म्हणजे तुला सासूरवास होणार हिचा. त्यात काय गंमत नाही म्हणतात, दुसरेपणावर जाऊ नये माणसं. त्याच्याशी लग्न करतो एकटा. लक्ष्मणाकडे बॅग टाकतो, म्हणजे आपल्या खांद्यावरचा ढेकून दुसऱ्याच्या खांद्यावर टाकावं. तसं रामचंद्र मुळातच आता असं बोलायला येणं हेच मुळात ते राक्षसीपणाचं कृत्य आहे. तरी ती बॅग तिकडे ढकलून देतात. तिकडे बॅग ढकलून दिल्यावर लक्ष्मण सांगतो की ते माझे मोठे भाऊ आहेत, मी त्यांचा गुलाम आहे. तुला गुलामीचं जीवन जगात जगायचंय का. कधीही मोठं व्हावं माणसानं, धाकटं होऊ नये. नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये म्हणतात तिथे, तशा पद्धतीनं. त्यामुळे तू त्यांच्याशीच लग्न कर, माझ्याशी काही लग्न करू नको, असं लक्ष्मण सांगून हे पाठवल्यानंतर ती पुन्हा येते आणि म्हणते ही तुझी बायको आहे ना, हिच्यामुळे तू माझ्याशी लग्न करत नाहीस. हिला मी काकडीसारखी करकरा खाऊन टाकते, म्हणून तिच्या अंगावर जा. आता अशा वेळेला मला सांगा, नवऱ्यानं काय करायचं असतं. राक्षसी नाही. आणि त्राटिकेला रामाने अनुभवलंय आणि स्त्रीला मारायचं का नाही याचा अनुभव घेतलेला आहे. त्यावेळेला रामचंद्र सीतेला कसं बसं तिच्या हातातनं वाचवतात, तिला धरतात आणि लक्ष्मणा हिचा बंदोबस्त कर रे म्हणतात. त्यावेळेला जीव घ्यायचा नसला तर अंग भंग करायची प्रथा असायची. आणि म्हणून लक्ष्मण तिचे नाक कान कापतो आणि तिला सोडतो. आणि त्यावेळेला ती ओरडत ओरडत त्या खराकडे जाते आणि म्हणते कशाला इथं राज्य करायला लागलायस. हे तिकडे तुझे शत्रू येऊन राहिले, हे बघ माझे नाक कान कापले, आपली आबरू गेली, इथं कशाला राहतोय. 14,000 राक्षस तुझ्या बरोबर आहे, दूषण तुझा सेनापती त्रिशिरासारखा राक्षस आहे, आणि तुझं सगळं जगणं व्यर्थ आहे. हे जनस्थान गेलंय तुझ्या हातातलं. तिथं तो राम येऊन राहिलाय, दशरथाचा मुलगा लक्ष्मण येऊन राहिलाय, आणि त्यांनी बघ केवढं धाडस केलंय, माझं नाक कान कापलं. आणि त्यावेळेला खरं संतापतो आणि दूषणादी सगळ्यांना रामाच्या अंगावर पाठवतो. आणि हे संकट येत असताना राम लक्ष्मणाला सांगतात की सीतेला घेऊन तू वरच्या गुहेत जा. इथे एक गुहा पंचवटीला दाखवतात बघा. आणि मी करतो म्हणला याच्याशी मुकाबला. आणि राम एकटे त्या येत असलेल्या सर्व राक्षसांशी लढत असतात. प्रचंड जोरदार लढाई तिथं रामाची होती आणि एकटे लढतात बरं का. इथं लक्ष्मण मदतीला नाही. इथं लक्ष्मण सीतेच्या संरक्षणावर आहे पूर्ण वेळ. गुहेत सीता, संरक्षणावर लक्ष्मण, आणि राक्षसांची लढाई एकट्या रामाची. लाटा मागून लाटा येत असतात, सगळ्यांना राम पराभूत करत असतात, सगळ्यांना ठार मारतात. आणि अंततोगत्वा म्हणजे हे युद्ध एवढं सांगत बसत नाही तुम्हाला, यांनी 3 बाण सोडले, त्यांनी 7 सोडले, असं त्याचं वर्णन असतं. आपण रामायणात सुद्धा बघतो पुढेही युद्ध येणार आहे.
हे आपण आता फक्त कसं 7 कांडातली 2 कांड ओलांडून पुढे अरण्यकांडात आलोय. तुम्ही म्हणणार अशी कथानक कसं काय चालायचंय? तर हे जे वर्णन करायचे प्रसंग आहेत की ते रामायणात दाखवताना सुद्धा तुम्हाला कळलंय. इकडून एक तेजस्वी बाण येतो, असा येऊन थांबलेला असतो, पुढनं दुसरा येतो आणि मग दोन्ही नष्ट होतात आणि ढणान 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 आवाज येतो. तर असं हे काय वर्णन आपण करत बसणार नाही. पण तो पराक्रमाचा भाग त्यातला मात्र आपण जरूर लक्षात घेऊया. आणि तिथं 14,000 राक्षसांचा नाश रामचंद्र एकटे करतात. तो त्रिशिरा येतो, त्याला मारतात. आता या त्रिशिराचं पुन्हा लंकेत नाव येतं बरं का. हे काही काही नावं 2 लोकांची असू शकतात. आपल्या इथं राम नावाची या इथं भोवताली एक 5-6 माणसं मिळू शकतात आपल्याला, त्याच्यात काही विषय नाही. आणि तो दूषण नावाचा जो भाऊ आहे तो रावणाचा भाऊच आहे. त्याला पाठवतो तो सेनापती, त्याच्याशी भयंकर युद्ध होतं. नंतर खरं स्वतः येतो आणि खराचं रामाचं तर भीषण युद्ध होतं जनस्थानात. आणि त्यावेळेला राम या 14,000 राक्षसांसकट खरं दूषण त्रिशिरा सगळ्यांना संपून ही भूमी निष्कंटक करतात. म्हणजे आज नाशिक पासून जी वस्ती इकडे वाढलेली आहे ना, त्या सगळ्यांनी या घटनेचा आभारी राहायला पाहिजे. हे लक्षात ठेवा की आपल्याला इथं राहायला जागा ही रामचंद्रांनी निर्माण करून दिलेली आहे आणि त्या वनस्थानाचं खरं जनस्थान त्यावेळेला झालेलं आहे. आणि ही सगळी मंडळी राहिलेली आहेत आणि त्यावेळेला एकटी सुटलेली शूर्पणखा आहे ना, ती थेट रावणाकडे जाते हा सगळा संदेश घेऊन. आणि ती रावणाला तो संदेश भयानक रीतीनं सगळा सांगते. आणि तुला लक्षात आलं पाहिजे की इकडे 2 जण वीर आलेले आहेत आणि यांनी सगळं आपलं राज्य तिथलं उखडून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं आता तुला याच्यात काही जमतंय का बघ करायला, का असाच अपमान सहन करत ते सगळं गमवायचंय आपण. हा प्रस्ताव ठेवल्यावर रावणाचं चक्र चालू होतं. रावणाचं चक्र चालू झाल्यानंतर सुद्धा रावणाला मोहित कसं करायचं हे शूर्पणखेला माहित आहे की तो स्त्रियांच्या बाबतीत वाईट आहे. मग त्या रामाच्या, जिला आधी कृशोदरी, हाडकुळी, अशक्त, पाप्याचं पितर असं जिला म्हणलेली असते, ती कशी सौंदर्यवती आहे याचं वर्णन ती रावणापाशी करते. ती त्रिभुवनातली सर्वात सुंदर अशी स्त्री त्या रामाची आहे आणि ती तुझ्या राजवाड्यात शोभते, त्या दरिद्री वनवाशापाशी कशाला पाहिजे. रावणाला इथं जाणवतं की बहिणीला मदत केली पाहिजे. आलं का लक्षात. आणि त्याचा मूळ सगळा उद्देश या पद्धतीचा आहे. तर ते खरं दूषण हे सगळे गेले आणि इंद्र शरभंगांकडे इंद्र त्यासाठीच आले याचा सुद्धा पुढे उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि अकंपन नावाचा एक राक्षस सुद्धा सुटून तिथनं जातो. हे सगळं घडलेलं रावणाला सांग. आज जनस्थानातच आपण आपल्या वाहिनीला विराम द्यायचा आहे. कारण आता पुढचा जो सगळा प्रकार आहे हा सगळा आपल्याला युद्धाकडे नेणारा प्रकार आहे. आणि इथं सीतेचं हरण होणार आहे. आपल्या सर्वांना आता त्याची कल्पना आलेली आहे. तर या बाबीत आपण आता इथं वाणीला विराम देऊ आणि उरलेला अरण्यकांडातला भाग उद्या बघूया. प्रभू रामचंद्र की जय. सगळ्यात पहिले तर सर्वांना एक सांगायला मला खूप आनंद होतोय की आपण 15 तारखेपर्यंत म्हणजे अजून 5 दिवस आपलं जे व्याख्यान आहे ते सुरू ठेवणार आहोत आणि आपल्याला अजून 5 दिवस रामकथेचा आस्वाद घेता येणार आहे. तर त्याच्यासाठी सर्वात आधी तर सरांचे आभार मानूया आपण की त्यांनी स्वतःहून सांगितलं की आपण हे वाढवू शकतो आणि त्याचा आपल्या सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला आहे. आणि सर तुम्ही जर मेसेजमध्ये बघत असाल तर लोकांनी सर्वांनी एकमताने आपल्या या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. मला 4 दिवसापूर्वी ज्या वेळेला हिनं विचारलं की आपण 5 दिवस वाढवूया का, तेव्हा मला आत्मविश्वास नव्हता. म्हणून मी सांगितलं की मी 3 दिवसांनी निर्णय देतो. मग आज जेव्हा आपण जनस्थानात येऊन थांबतोय आणि पुढे जात नाही हे माझ्या लक्षात आलं, त्यावेळेला मी तिला विचारलं की उड्या मारत पुढे जाऊया का. तसं जर गेलो तर 10व्या दिवशी आपण रावणवध करू शकतो. आलं का लक्षात. का असंच आत्ता चाललंय तसं चालेल, कारण समोर श्रोते नसल्यानं मला श्रोतू प्रतिक्रिया कळत नाहीये की कशा पद्धतीनं लोकांना आवडतंय नाही आवडतंय. कारण माझ्यासमोर बसतात ते माझे मित्र आहेत, त्यांचा आमचा कायमचा संबंध आहे. त्यामुळे ते मला आवडलंच म्हणणार, कारण त्यामुळे तर ते येतात इथं ऐकायला. पण तुम्ही मंडळींचा अभिप्राय काय आहे ते मला कळत नव्हतं. म्हणून मी तिला 2 दिवसांनी निर्णय देतो म्हणलं तर. आणि माझा पुढचा अभ्यास पण व्हायचा होता, तो निर्णय आज मी दिलाय. तर अजूनही मला उत्तरकांड वगैरे सांगावं असं वाटतंय. आपण बघूया 15 तारखेपर्यंत कसं जाईल ते.
आता इथपर्यंत तरी आपण आलेलो आहोत आणि इथनं अजून मारुतीराया वगैरे ही सगळी रामायणातली महत्वाची मंडळी आपल्या भेटीला यायची आहेत. त्यामुळे उत्सुकतेनं आपण त्यांची वाट बघूया. आणि आता इथं काहीतरी एक हे कॉमेंट आली ती मला ते बोलता बोलता वाचता येत नाही. पण उत्तराखंडाच्या कोणीतरी रामायणाची प्रत चीनमध्ये कोणाला तरी दिली वगैरे अशा पद्धतीची काहीतरी बातमी होती. आपण ती निश्चित समजून घ्या. त्यांनी अगदी समयोचित ती टाकलेली आहे. फक्त मला नीट वाचता आली नाही. आनंदाची गोष्ट आहे. आपण उद्यापर्यंत ती बातमी आपल्याला कदाचित सर्वांना कळेल त्यांच्याकडनं. बाहेरनं आपल्याला कळेल सर्वांना. आपण उत्सुकतेनं याची वाट बघू आणि उद्यापर्यंत आपण थांबूया इथं. वाणीला विराम देऊया. शंका कोणाच्या आहेत का? ते विचारायचंच राहिलं. शंका नाहीये कोणाच्या, पण आज लोकांनी खूप छान-छान कमेंट्स टाकलेल्या आहेत. त्या तुम्हाला पटकन वाचून दाखवते. हं. मधुमती म्हणतायत, की अतिशय चित्रमय वर्णन सुरू आहे आणि आपलं वाचन सुद्धा खूप सुंदर आहे, असं त्या म्हणतायत. विभावरी भागवतांची कमेंट आहे, की दंडकारण्य वर्णन आहाहा! खूपच सुंदर सुरू आहे आणि ते पंचवटी बाबासाहेबांचं आहे. आणि त्या म्हणतात, की पंचवटी महाराष्ट्रात असल्याचा एवढा अभिमान आज वाटतोय. जय श्रीराम असं त्या म्हणतायत. बरं. अ, सुबोध यांची कमेंट तुम्ही वाचलीच, की उत्तराखंडच्या पर्यटन हं, मंत्र्याने आज हं. चीनच्या अध्यक्षांना रामायणाची प्रत पाठवली आणि बरं. पत्राद्वारे लिहिलंय, की अतिमहत्वाकांक्षी विस्तारवादाने रावणाचा नाश झाला आहे. वाह! 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 आपण हे योगायोगानं आपण आता बोललो ना याच्यावर. छान, छान. सुबोध आभार. धन्यवाद. आणि त्याचबरोबर अश्विनी, त्याच्यानंतर गॅलेक्सी J7 असं नाव आहे. हां, विनया हां. केसकर, बरं. पुन्हा प्रीती डोके, भाग्यश्री शितूर, सोनाली जाधव बरं, बरं. अशा अनेक लोकांनी आज त्यांना खूप आवडलं असं सांगितलेलं आहे. बरं, 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 बरं. ऐक शीतूत गीत रामायणातले आहेत. हो, हो. चा चांगली गोष्ट आहे. मी सगळ्यांचा मनःपूर्वक आभारी आहे आणि मी रामाला प्रार्थना करतो, की तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ देताय तो जास्तीत जास्त सत्कारणी लागावा. आपण विराम देऊयास? हो, हो. चालेल. प्रभू श्री रामचंद्र की जय. मंगल मूर्ती मोरया. संपवते मीटिंग. हो, चालेल. चालेल. धन्यवाद. हो. रामायणाची प्रत लिहिली.